प्रेज द लॉर्ड. जय ख्रिस्त सर्वांना. आणि आजचा विषय आहे तो म्हणजे नातेसंबंध. आपण नातेसंबंध कसे टिकवतो यावर आपलं सगळं काही भविष्य मला वाटतं अवलंबून असतं. आपल्या चर्च मंडळीशी आपलं नातं कसं आहे, आपल्या नातेवाईकांशी आपलं नातं कसं आहे, आपल्या आईवडिलांशी आपलं नातं कसं आहे, आपल्या लेकरांशी आपलं नातं कसं आहे, आपल्या पतीपत्नींशी आपलं नातं कसं आहे. जर हे सगळं नातं विश्वासाचं प्रामाणिकतेचं असेल तर परमेश्वर पण त्या ठिकाणी खूप मोठा आशीर्वाद देतो. आणि या नात्यामध्ये कुठंही प्रामाणिकता नसेल, अविश्वास असेल, तर या नात्यामध्ये कुठं ना कुठं वेगवेगळे प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायला सुरू होतात. तेव्हा आपण खूपदा मी बघतो की लोक बायबल वाचतात, परंतु बायबलनुसार बायबलच्या वचनानुसार जगण्याचं काही जण विसरून जातात. आणि हे विसरल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांचा कुठंतरी तोटा होतो, कुठंतरी लाईफला वेगळा टर्न मिळतो. त्यामुळे प्रियांनो, लक्षात ठेवा, बायबल जरूर वाचा, परंतु त्या बायबलनुसार मी कसा जगू शकेल, मी माझे नातेसंबंध कसे टिकू शकेल. बघा, पतीने पत्नीला धोका देऊ नये आणि पत्नीने पतीला धोका देऊ नये, अविश्वास नसावा, देवाचं सानिध्य असावं, लेकरांनी सुद्धा आपल्या आईवडिलांना धोका देऊ नये, आईवडिलांनी सुद्धा योग्य ते संगोपन करावं आणि योग्य ती शिस्त लावावी. जर योग्य वेळी तुम्ही देववचन पण सांगता ना की काठी मारल्याने तो काही मरणार नाही, ती काही मरणार नाही आहे लेकरू. त्याला योग्य वेळी योग्य शिक्षण देणं, योग्य वयामध्ये त्याला योग्य संस्कार करणं, योग्य पद्धतीने त्याला या जगामध्ये राहत असताना चांगल्या वाईट गोष्टीची जाणीव करून देणं, मला वाटते प्रत्येक पालकाचं कर्तव्य. जर तुम्ही आज शिस्त लावाल तर ते आयुष्यभर त्याच्यासाठी ती एक प्रकारे औषधाप्रमाणे असेल. परंतु तुम्ही लहानपणी शिस्त लावणार नाही, तो तर बिघडेलच, पण त्याच्यामुळं अनेक लोकांना तो बिघडवेल. आणि एक वेगळी ख्रिश्चॅनिटीची जी काही इमेज आहे त्यालासुद्धा इफेक्ट या तुमच्या लेकरांमुळे, ज्यांना योग्य शिस्त नाही त्या लेकरांमुळे पोहोचू शकते. ते व्यसनी होऊ शकतात. आज जर तुम्ही योग्य संगोपन नाही केलं तर उद्या ते तुमचं योग्य संगोपन करणार नाही. उद्या जेव्हा आपण वयस्कर होऊ, जेव्हा आपण वयोवृद्ध होऊ, त्यावेळेस अनेक ठिकाणी मी उदाहरणं बघितलीत की लेकरं व्यसनाधीन आहेत, लेकरं वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आहेत. मग त्या लेकरांना आपण जर लहानपणी शिस्त लावली, लहानपणी योग्य शिक्षण दिलं, कसं वागायचं हे शिकवलं, बायबलप्रमाणे कसं वागलं पाहिजे हे शिकवलं, आणि त्याला वेळप्रसंगी शिक्षा जरी दिली तरी मला वाटतं काही हरकत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, एखाद्याचं लाईफ आपल्या लेकरामुळे बिघडू नये हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. की मी शिस्त लावली नाही म्हणून एखाद्याचं लाईफ बिघडणार असेल, आजपासून शिस्त लावायला सुरुवात करा. ज्या ठिकाणी चूक ते चूक, ज्या ठिकाणी बरोबर ते बरोबर, ज्या ठिकाणी शाबासकी द्यायची त्या ठिकाणी शाबासकी, ज्या ठिकाणी त्याला बोध करायचा तो बोध. आणि त्यामध्ये कधीही तुम्ही वाईट मानून घेऊ नका, कारण तुमचं वय किती झालेलं असेल तरी आई वडील कोणत्याही वयामध्ये कोणत्याही मुलाला बोध करू शकतात, चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतात. तरच तो मुलगा चांगला राहील, चांगला जगेल, या जगामध्ये चांगल्या प्रकारे त्याची इमेज तयार होईल. नाहीतर त्याच्या इमेजमुळे आपल्या समाजाला सुद्धा फटका बसू शकतो. त्यामुळे प्रियांनो, हात जोडून मी सगळ्यांना विनंती करतो, योग्य संगोपन, योग्य संस्कार आपल्या लेकरांना जरूर द्या. सगळं शिकवा त्यांना. घरी पाहुणा आल्यानंतर कसं ट्रीट केलं पाहिजे, चर्चमध्ये कसं बसलं पाहिजे, चर्चमध्ये कोणत्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभाग घेतला पाहिजे, वाईट गोष्टीपासून आपण कसं दूर राहिलं पाहिजे, व्यसनापासून आपण कसं दूर राहिलं पाहिजे, आपल्यातून कसा ख्रिस्त दिसला पाहिजे. आपल्या वाईट वागणुकीमुळं ख्रिस्तालासुद्धा त्या ठिकाणी नावं ठेवले जाऊ शकतात, ह्याची पण जाणीव करून द्या. की लोकांनी असं म्हणून बघा, हे ख्रिश्चन लोक काय अशा पद्धतीने वागतात, तर ही सुद्धा जाणीव आपल्या लेकरांना करून देणं मला वाटतं खूप आवश्यक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, योग्य शिक्षण हे सर्वात महत्त्वाचं आहे. नातेसंबंधामध्ये नातेसंबंध हे एका बाजूने जपले जात नाही, ते दोन्ही बाजूने जपावे लागतात. दोघांनी जर नातेसंबंध जपले तर ती नातेसंबंध टिकतात आणि ती पुढं जातात. आणि ज्या ठिकाणी चांगले संस्कार आहेत, मला वाटतं शक्यतो ते घर आनंदी असतं. ज्या ठिकाणी विश्वास आहे, प्रेम आहे, प्रामाणिकपणा आहे, बायबलचं भय आहे, आणि बायबल वाचल्यानंतर त्याप्रमाणे आपण ज्यावेळेस वागतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देत असतो. त्यामुळे नातेसंबंध टिकवण्यासाठी ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रियांनो, अजून पण मी तुम्हाला सांगतो की शिक्षा करण्यासाठी लेकरांना कधीच तुम्हाला असं वाटतं की मी मारलं तर काय होईल. पण योग्य वेळी योग्य गोष्ट त्याला आपण, शिक्षा म्हणजे प्रत्येक वेळी मारणंच नाही आहे, योग्य वेळी शब्दांचं ताडण असेल, योग्य वेळी त्याला टोकणं असेल, हे सुद्धा प्रत्येक पालकांनी करावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. कारण आपल्याला जर सुजलाम सुफलाम आनंदी असा आपला ख्रिश्चन समाज बनवायचा असेल तर मला वाटतं तुमच्या प्रत्येकाची भूमिका आपल्या घरापासून सुरू होणं महत्त्वाचं आहे. घर, कुटुंब, त्यानंतर चर्च, त्यानंतर समाज, त्यानंतर इतर समाजामध्ये मिक्स होत असताना आपलं वेगळेपण, ह्या सगळ्या गोष्टी आपण जपूया. हे जर जपलं तरच मला वाटतं येणाऱ्या दिवसामध्ये खूप चांगलं एक वातावरण महाराष्ट्रात निर्माण होईल. त्यामुळे नातेसंबंध जपा, योग्य संस्कार द्या आणि आपल्या आजूबाजूला नक्की पहा आणि सजग राहा की आपण कसे वागत आहोत. मला खात्री आहे की नक्कीच
आपल्याला या सर्व गोष्टीद्वारे परमेश्वर आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करत आहोत. तुम्ही अल्फा ओमेगासाठी जरूर प्रार्थना करा. थँक्यू व्हेरी मच.